शिंदे फडणवीस पवार सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। उच्च शिक्षणापासून वंचित करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध। 75% अट पूर्ववत 55% झालीच पाहिजे। चाचक अटी लादणाऱ्या सचिव यांचा जाहीर निषेध। अब आप 20 लाख में से 12 लाख काट दो, सिर्फ 18 लाख रुपए दे रही है सरकार शेड्यूल कास्ट को, क्योंकि ओबीसी के लिए ये स्कीम निकली थी। पिछले महीने उसका एडवर्टाइजमेंट आया है। अब इन्होंने एक तरफ समान धोरण की तो बात की है, यहाँ से समझ में आता है कि किस प्रकार अन्यायकारक इनकी दृष्टि है। ओबीसी के लिए इन्होंने कैपिंग नहीं लगाई है, जो कि नहीं लगानी चाहिए। हम चाहते हैं हमारे ओबीसी भाइयों पे भी कैपिंग ना हो, उन्हें भी पूरी स्कॉलरशिप मिले। उन्हें भी कई सालों तक तकलीफ दी है शासक वर्ग ने, लेकिन उनके लिए ना लगाते हुए एससी के लिए स्पेसिफिकली ये कैपिंग लगाई गई है। सिर्फ 18 लाख अगर मिल रहे एक साल के, तो बचे हुए 40-50 लाख स्टुडंट कहां से देगा? स्कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्याही बाबी असो, आमच्याकडे वित्त पुरेसे नाही अशा प्रकारचा हवाला शासन नेहमी देत आलेला आहे। जर शासनाने पर्टिक्युलरली शेड्यूल कास्टचा बजेट जर शेड्यूल कास्टवर खर्च केला तर आज 75 विद्यार्थी आहे, 75 विद्यार्थ्याच्या जागी 750 विद्यार्थी फॉरेन एज्युकेशन घेऊ शकतील। त्यांना फॉरेन एज्युकेशन घेण्याला कोणत्याही प्रकारचा वित्त अडथळा येणार नाही। पण शेड्यूल कास्टमध्ये ज्या पद्धतीनं दिव्यांग आणि संजय निराधार योजना या सर्व योजना टाकलेल्या आहेत, कारण दिव्यांग हा केवळ अनुसूचित जातीचा नाही तर संपूर्ण दिव्यांग त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आलेले आहेत। आणि हा फार विचित्र असा प्रकार चालू आहे असं मी म्हणेल। याच्यामुळे SC ST OBC मुलं शिकू शकणार नाहीत। मी माझं स्वतःचंच उदाहरण सांगतोय की माझे आईवडील कन्स्ट्रक्शन लेबर आहेत, मी लॉचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, 3 युनिव्हर्सिटीमधून मला ऑफर लेटर आहे, परंतु स्कॉलरशिप जर नाही मिळाली मला तर मी बिलकुल जाऊ शकणार नाही। माझ्या आईबाबांचं आमचं उत्पन्न पूर्ण फॅमिली उत्पन्न कमी आहे आणि त्याहून माझं युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधनं मला ऑफर आलेलं आहे। त्याची एका वर्षाची फी फक्त ट्युशन फी 55 लॅक्स आहे। त्याच्यामधून जर मला सगळ्या अटीमध्ये मी एलिजिबल असूनही जर मला फक्त 30 लाख भेटत असेल, त्याच्यामधलेही पूर्ण ट्यूशन फी नहीं है, बाकीचे मैं कुठून आणणार? हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भी। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय सावित्री जय भीम, जय भीम जय भीम। अरे स्कॉलरशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अरे स्कॉलरशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अरे हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते। अरे ब्राह्मणवाद की छाती पर बिरसा फूले अम्बेडकर, अरे ब्राह्मणवाद की छाती पर बिरसा फूले अम्बेडकर, अरे मनुवाद की छाती पर बिरसा फूले अम्बेडकर। अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, अरे जय सावित्री जय भीम, जय भीम जय भीम, अरे जय फूले जय भीम, जय भीम जय भीम, अरे जय पेरियार जय भीम, जय भीम जय भीम। साथियों, आवाज़ इंडिया पर आपका स्वागत है। हम इस वक्त संविधान चौक में हैं। संविधान चौक में बहुत बड़ा आंदोलन चल रहा है, जहां पर विदेश में पढ़ने वाले बच्चों के जो नियमावली है, उसका जो क्राइटेरिया है, उस क्राइटेरिया में कहीं ना कहीं सरकार ने ऐसी रूल और रेगुलेशन लगा दिए हैं, जिसके वजह से विदेश में पढ़ने जाने के लिए जो बच्चे अप्लाई करते हैं उनको कहीं ना कहीं तकलीफ़ों का सामना करना पड़ रहा है। और उसी लिए संविधान चौक में यहाँ बहुत बड़ा आंदोलन यहाँ पर हो रहा है। और इस आंदोलन को पूरे महाराष्ट्र से कहीं ना कहीं इसको समर्थन मिल रहा है। भले ही इस आंदोलन की शुरुआत नागपुर से हुई, लेकिन यह आंदोलन की ज्वाला पूरे महाराष्ट्र भर में जा रही है। हम बातचीत करेंगे, इनकी क्या समस्या है, क्या प्रॉब्लम है, और ये किस बात के लिए सरकार को जो निवेदन दे रहे हैं और इनकी क्या क्या मांगे हैं, बातचीत करके आपको हम बताते हैं। सभी को जय भीम। जैसे आप सभी को पता है, फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप स्कीम में सरकार ने कुछ ऐसे नियम लगाए हैं जो बहुत ही इलॉजिकल है, अन्यायकारक है, और एक हद तक जो सबसे महत्वपूर्ण है वो है असंवैधानिक। असंवैधानिक किस तरह है ये हमें सबको लगभग पता होना चाहिए। जैसे कि सबको पता है, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब्स के लिए संविधान में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने स्पेशल प्रोविजन किए हुए हैं। अगर मैं बात करूं स्पेसिफिकली तो हम देखेंगे आर्टिकल 15 क्लॉज 4 ये कहता है कि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के लिए कोई भी अगर सरकार स्कीम बनाती है तो स्पेशल केयर लेना है, स्पेशल प्रोविजन उनको बनाने से कोई रोक नहीं सकता। उसी के साथ आर्टिकल 46 में भी ये कहा गया है,
और बाकी हम दूसरे आर्टिकल देखें प्रावधान के जो SC ST के लिए है, जैसे आर्टिकल 330, यहां से भी हमें वो समझ में आता है। अब सबसे मेन बात यहां करने वाली ये है कि सरकार ने ये सारी चीजें जो की है वो 30 अक्टूबर 2023 को एक GR उन्होंने निकाला था। उस GR का टाइटल ही ये था कि सभी SC ST OBC और साथ में ध्यान दीजिए ओपन कैटेगरी, इनके सभी स्कीम्स में समानता लाने के लिए समान धोरण के आधार पे इन्होंने ये स्कीम्स जो है, चाहे वो दूसरी कोई पार्टी की हो, कोई दूसरे प्रशिक्षण की हो या फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप स्कीम हो, इन सब में समानता लाने के लिए सबके एलिजिबिलिटी क्राइटेरिया सेम कर दिए, चाहे वो क्रीमी का हो चाहे परसेंटेज का हो। अब बात समझने वाली ये है, संविधान में आर्टिकल 14 राइट टू इक्वालिटी है, उसी आर्टिकल 14 में एक डॉक्ट्रिन है, यानी एक प्रिंसिपल है, वो तत्व ये है टेस्ट ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन, जहां पे इक्वालिटी की बात तो है, लेकिन इक्वालिटी किसे कहेंगे? सभी को एक साथ देख लिया जाए, सिर्फ इतनी बात नहीं होती उसमें यह भी होता है कि जो तबका कई सालों से दबा हुआ है, जिसे दबा हुआ भी अपनी इच्छा से नहीं है, जिसे दबाया गया है, जिसको शिक्षा ग्रहण करने नहीं दिया गया हजारों सालों तक, जिसकी जमीनें छीनी गई, जिसके सारे अधिकार छीने गए, ऐसा अगर कोई तबका है, उसको स्पेशल प्रोविजन के साथ दूसरे तबके के लेवल पे लाना, यह भी इक्वालिटी का हिस्सा है। और इसी को कहा जाता है टेस्ट ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन, जो आर्टिकल 14 संविधान का हमें देता है। और ये उसी आर्टिकल 14 के टेस्ट ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन का उल्लंघन है। क्या उल्लंघन है? कि सबको समान तरीके से देखते हुए सबकी स्कीम सेम कर देना, सबके लिए समान निकष लगा देना। अब ओपन के लिए ये निकष है 75% का, कि उनको अगर पोस्ट ग्रेजुएशन की स्कॉलरशिप चाहिए तो उन्हें ग्रेजुएशन में 75% होने चाहिए। इतने में ही सरकार रुकी नहीं, सिर्फ ग्रेजुएशन नहीं, उन्होंने 10वीं से गिनना चालू किया कि आपको 10वीं में भी 75 होना, आपको 12वीं में भी 75 होना, आपको ग्रेजुएशन में भी 75 होना, और अगर आप PhD के लिए जा रहे हो तो आपको पोस्ट ग्रेजुएशन में भी 75 होना, तभी आपको स्कॉलरशिप मिलेगी। अब इसके आंकड़े हमारे पास है पिछले 7-8 सालों के। पिछले 7-8 सालों में से जितने एप्लीकेशन आए हैं, उतने एप्लीकेशन में से जितने इनको सीट्स होती है, जितनी 75, वो सीट भर ही नहीं रही। अगर हम ये आंकड़े अगर देखें तो मुश्किल से पिछले कुछ सालों में 10-20 बच्चे ही थे जिनके 75% हुआ करते थे। सीट है 75, 10-20 बच्चे अगर सिर्फ क्वालिफाई हो रहे हैं पिछले साल के, मैं अगर आंकड़े बताऊं तो वो बाकी के बच्चों का क्या होगा? यानी ये चाहते ही है कि बाकी के बच्चे जाए नहीं। ये जो शासक वर्ग है हमेशा से ये चाहता है कि जो वर्ग ऊपर आ रहा है उसे दबाया जाए। और हम सबको पता है बाबा साहब की मेहरबानी से, संविधान की मेहरबानी से, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ये जो वर्ग है कितना आगे आया है शिक्षा के वजह से। और ये शिक्षा ही बहुत बड़ा हमारा हथियार है, और ये हथियार ही हमसे ये छीनना चाहते हैं। उच्च शिक्षा के लिए जो फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप स्कीम थी, उसमें ऐसे नियम लगा के हम लोगों को SC ST को दबाया जा रहा है। हालांकि OBC के लिए जब ये स्कॉलरशिप चालू हुई, उनके लिए भी जो नियम लगाए गए वो इलॉजिकल है। मैं ये तो नहीं कहूंगा कि वो असंवैधानिक है, लेकिन इलॉजिकल है, क्योंकि 75% आना। अब मैं जैसे इंजीनियरिंग का स्टूडेंट हूँ, मैंने इंजीनियरिंग में 80% लाया, लेकिन मैं लॉ का भी स्टूडेंट हूँ, मैं लॉ में टॉप किया। मैं बता रहा हूँ, देखिए मैं अपनी बड़प्पन बताने के लिए नहीं बता रहा हूँ, लॉ में टॉप करके भी मेरा 75% नहीं था। सैकड़ों बच्चे ऐसे, कुछ फील्ड ऐसे होते हैं जहां 75% लाना बहुत मुश्किल होता है, जैसे कि आर्ट्स हो गया, लॉ हो गया। तो इस प्रकार तो ये बहुत सारे बच्चों को महरूम कर देंगे एजुकेशन से, तो ये इलॉजिकल रूल है। दूसरा रूल है कि इन्होंने क्रीमी लेयर लगाया 8 लाख का, और तीसरा रूल है कैपिंग लगाती है इन्होंने 30 लाख की। अब मैं आपको बताता हूँ टॉप 10 यूनिवर्सिटीज जो है वर्ल्ड की, हार्वर्ड, MIT, ऑक्सफोर्ड, कोलंबिया वगैरह वगैरह। कोलंबिया तो टॉप 10 में नहीं है, लेकिन फिर भी उसकी भी फीस साल की 60 से 70 लाख होती है। अब मुझे बताइए 60 लाख फीस एक साल की है, और ये लोग सिर्फ 30 लाख दे रहे हैं। अब 30 लाख में भी निर्वाह भत्ता अलग से उसी में जुड़ा है। निर्वाह भत्ता अगर 12 लाख होता है, जो पहले फिक्स था, 12 लाख हर साल देते थे, अब आप 30 लाख में से 12 लाख काट दो, सिर्फ 18 लाख रुपए दे रही है सरकार शेड्यूल कास्ट को। क्योंकि OBC के लिए ये स्कीम निकली थी पिछले महीने उसका एडवर्टाइजमेंट आया है। अब इन्होंने एक तरफ समान धोरण की तो बात की है, यहां से समझ में आता है कि किस प्रकार अन्यायकारक इनकी दृष्टि है। OBC के लिए इन्होंने कैपिंग नहीं लगाई है, जो कि नहीं लगानी चाहिए। हम चाहते हैं हमारे OBC भाइयों पे भी कैपिंग ना हो, उन्हें भी पूरी स्कॉलरशिप मिले। उन्हें भी कई सालों तक तकलीफ दी है शासक वर्ग ने, लेकिन उनके लिए ना लगाते हुए SC के लिए स्पेसिफिकली ये कैपिंग लगाई गई है। सिर्फ 18 लाख अगर मिल रहे एक साल के, तो बचे हुए 40-50 लाख स्टूडेंट कहां से देगा? और आयरनी देखिए, ये 8 लाख का क्रीमी लेयर लगा रहे हैं, 8 लाख से नीचे कमाने वाला व्यक्ति बचे हुए 40-50 लाख कहां से जमाएगा? बहुत ही कॉन्ट्राडिक्टरी नियम भी है इनके। मैं कहता हूं यहाँ 3 शब्द इनके नियमों पे। सबसे पहला तो कॉन्ट्राडिक्टरी नियम है, विरोधाभासी है।
दूसरा इलॉजिकल है, अतार्किक है, और तीसरा अनकॉन्स्टिट्यूशनल भी है, असंवैधानिक है, क्योंकि इन्होंने क्रिमिनल लगाया SC/ST पे, और दूसरा 75% लगाया है जो ओपन का है। ओपन का जो निकष है, ओपन की जो क्राइटेरिया है, वही इन्होंने SC/ST पे लगाई है। यानी राइट टू इक्वलिटी का टेस्ट ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन, इसका वायलेशन इन्होंने किया है। तो ये बहुत गलत नियम सरकार ने लगाया है। हम चाहते हैं कि ये नियम पीछे लिए जाए, उसी लिए महाराष्ट्र भर में हम ये आंदोलन की कोशिश कर रहे हैं। महाराष्ट्र भर से अम्बेडकरवादी और जितने भी बहुजन विचारधारा वाले लोग हैं, ये साथ दे रहे हैं। अलग अलग जगह आंदोलन का प्लान चल रहा है, सब तरफ से निवेदन भी जा रहे हैं सरकार को, और इसी के साथ हमने इसके खिलाफ PIL भी डाला है। जब ये GR आया था 30 अक्टूबर 2023, तब से हम सरकार के पीछे लगे हैं। सरकार बहुत हद तक इसको दुर्लक्ष कर रही है, इस पे ध्यान नहीं दे रही है। तो हमने फाइनल रिजॉर्ट सोचा था कि अगर सरकार नहीं मानती है तो हम PIL डालेंगे, और हमारा PIL कल दाखिल हो चुका है हाईकोर्ट में, और वो भी एक प्रकार न्यायालयीन कोर्ट की लड़ाई भी हमारी चलती रहेगी, और रास्ते की आंदोलन की और बाकी हर तरह की लड़ाई सरकार के विरोध में, इन नियमों के विरोध में चलती रहेगी। हम चाहते हैं कि सरकार ये सारे असंवैधानिक नियम, अतार्किक नियम सबको हटा दे। और आप सभी का बहुत बहुत धन्यवाद कि आप सब लोग यहाँ आए हैं, और हम यही कहेंगे, दरख्वास्त करेंगे कि इसी प्रकार ये गैर कानूनी, असंवैधानिक खासतौर पे जो नियम है, इसके खिलाफ हम आवाज उठाते रहे। धन्यवाद। हे जे आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे, नेमकं काय कारण आहेत, त्यात काय ठळक मुद्दे आहेत? देखिए, ये आंदोलन करने का मेन उद्देश्य हमारा ये है कि महाराष्ट्र सरकार ने कुछ नियम लाए हैं फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप के लिए, जो नियम SC/ST, OBC, VJNT और ओपन के लिए भी है। और ये सारे नियम फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप में स्टूडेंट को किस तरह से कम स्टूडेंट जा सके उसके लिए है। जैसे कि फॉर एग्जांपल उन्होंने एक क्रीमी लेयर लाया है 8 लाख का। अभी क्रीमी लेयर वैसे तो ओपन के लिए होता है, लेकिन SC में भी ये लगा दिया है, ये अनकॉन्स्टिट्यूशनल एक है रूल। दूसरा उन्होंने लगाया है, कैपिंग लगाया है 30 लाख की। स्कॉलरशिप जो पहले मिला करती थी 60 से 70 लाख, अब उसको सीमित कर दिया गया है 30 लाख तक। 30 लाख में भी वो 12 लाख जो है वो सिर्फ लिविंग एक्सपेंसेस रहेंगे, यानी अगर फीस 60 लाख है, बच्चे को सिर्फ 18 लाख मिल रहे हैं। तीसरी बात ये है कि इन्होंने क्या किया है, इन्होंने 75% ये क्राइटेरिया कर दिया है। पहले क्राइटेरिया हुआ करता था 55% कुछ सालों से चल रहा था। स्टूडेंट को अगर 55% है, यूनिवर्सिटी में एडमिशन मिल जाता था फॉरेन के, तो उनको एडमिशन के साथ साथ या स्कॉलरशिप भी मिल जाती थी। लेकिन अब उन्होंने ये कंपलसरी कर दिया है कि बच्चे को 75% आना ज़रूरी है, और ये बहुत मुश्किल होता है। कुछ बैकग्राउंड में, कुछ जो इंजीनियरिंग बैकग्राउंड के स्टूडेंट हैं उनको 75 वगैरह मिल जाते हैं, लेकिन बहुत हद तक बाकी जगह 75 मिलना बहुत मुश्किल होता है। तो इस प्रकार के इन्होंने नियम लगाया है कि किसी भी तरह से बच्चा जो है वो जा ना पाए, उच्च शिक्षा लेना पाए। तो इस प्रकार के नियम के विरोध में ही हमने ये आंदोलन लगाए हैं, और हर जगह ये आंदोलन करने का प्लान है। फिलहाल नागपुर से शुरुआत की गई है। इसी के साथ साथ हमने PIL भी दाखिल किया है हाई कोर्ट में, और हम यही सभी से दरख्वास्त करते हैं कि ये असंवैधानिक जो नियम है जो इन्होंने लगाए हैं, इसके खिलाफ में हर कोई आवाज़ उठाए, ताकि सरकार जल्द से जल्द ये नियमों को वापस ले। और ज़्यादा हुआ है क्या OBC जो कम्युनिटी है उनमें कैपिंग नहीं है, लेकिन शेड्यूल ट्राइब में कैपिंग की गई है, भेदभाव सरकार कर रही है? जी बिल्कुल। देखिए, पहली बात तो ये है, हम कहेंगे कि OBC भाई लोग भी जो हमारे, उनको भी काफ़ी सालों के बाद ये स्कॉलरशिप स्कीम मिली है। पिछले 2 साल ही हुए ये चालू हुई है, वो भी काफ़ी साल महरूम रहे हैं। उनके लिए भी उन्होंने जो कैपिंग नहीं लगाई, बहुत अच्छी बात है, नहीं लगानी चाहिए। लेकिन ये कैपिंग उनके लिए जिस प्रकार नहीं लगाई, हमारे OBC भाइयों के लिए, उसी प्रकार SC/ST भाइयों के लिए भी ये कैपिंग नहीं लगनी चाहिए। और अगर ये OBC भाइयों के लिए जो सिर्फ पिछले महीने निकला है इनका अभी GR, उनमें नहीं लगाते हुए हमारे लिए जो अभी GR निकला है SC/ST के लिए, उसमें अगर ये कैपिंग लगा रहे हैं, तो एक प्रकार से ये जातीयवादी मानसिकता सरकार की यहाँ दिखाई देती है, और एक प्रकार से 2 भाइयों में भेदभाव है। ये शायद 2 भाइयों में लड़ाइयाँ करने की भी कोशिश कर रही है सरकार, ऐसा भी हो सकता है। जो भी है, हम तो 2 भाई एक दूसरे को समझते हैं, OBC और SC/ST। हमारे लिए OBC भाई भी कुछ लोग बोल रहे हैं कि ये नहीं होना चाहिए, और हम यही चाहते हैं कि सरकार ने जो गलत नियम लगाए वो हटा दे। सर, नेतृत्व कौन कर रहा है आंदोलन का? राजीव खोबरागड़े। वैसे तो हम कहेंगे जन आंदोलन नहीं है, लेकिन इनिशिएटिव लेने में, जैसे जो हम पहले से काफ़ी समय से लगे थे यहाँ पे, द प्लेटफॉर्म की हमारी टीम है, उसमें मैं हूँ, राजीव खोबरागड़े, आशीष भाऊ है, HRPF की हमारी टीम है। सब लोग मिल के, हम मानते हैं कि कोई सिंगल नेतृत्व नहीं होता है, सब लोग मिल के जन आंदोलन करते हैं। अट टाकलेली आहे, म्हणजे PG करता 30 लाख उत्पन्नाची अट, आणि त्याचबरोबर 40 लाख हे जे सरकारने धोरण आखलेलं आहे, हे पूर्णपणे सपशेल अन्यायकारक आहे। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही सरकारपर्यंत कोणत्याही शैक्षणिक विषयावर जात असतो, त्यावेळेस सरकार वित्त विभागाचा हवाला देते, आणि वित्त विभाग पैसे नसल्याचा हवाला सामान्यांना देत असते।
पूर्वी ह्याच स्कीम्स करता म्हणजे परदेशी शिक्षणाकरता पूर्ण शिष्यवृत्ती मिळायची, त्या शिक्षण शुल्कापासून तर निर्वाह भत्तापर्यंत पूर्ण द्यायचे. म्हणजे विद्यार्थ्याची फीस जर म्हणजे ट्युशन फी 65 लाख असायची तर 65 लाख सरकार द्यायची. आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर त्यांनी 30 लाखावर आणलं. तर 30 लाखामध्ये तुम्ही केवळ 18 लाख देऊन राहिले. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे जो शिष्यवृत्तीस पात्र आहे ह्या विद्यार्थ्याला जर तुम्ही तोकडी अमाऊंट देत असाल तर कुठेतरी तुम्ही या विद्यार्थ्यावर अन्याय करता. मूळतः 20,000 कोटीचा महाराष्ट्र शासनाचा बजेट आहे. 20,000 कोटीचा बजेट आहे तर हा बजेट पर्टिक्युलरली SC कम्युनिटीवर खर्च व्हायला पाहिजे कारण तो शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा आहे. जर शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा बजेट आहे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तो बजेट खर्च झाला पाहिजे. पण महाराष्ट्र शासनाने काय केलं, शेड्यूल कास्टच्या बजेटमध्ये दिव्यांगाचा विभाग टाकलेला आहे, त्याचबरोबर संजय निराधार योजना टाकलेली आहे, त्याचबरोबर तुमचे वृद्धांचे जे काही योजना आहेत त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे हा बजेट म्हणजे ह्या स्वतंत्र मंडळ असायला पाहिजे होते दिव्यांगाचे आणि ह्या सर्व बाबीचे, पण त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये टाकले आणि वरून स्कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्याही बाबी असो आमच्याकडे वित्त पुरेसे नाही अशा प्रकारचा हवाला शासन नेहमी देत आलेला आहे. जर शासनाने पर्टिक्युलरली शेड्यूल कास्टचा बजेट जर शेड्यूल कास्टवर खर्च केला तर आज 75 विद्यार्थी आहे 75 विद्यार्थ्याच्या जागी 750 विद्यार्थी फॉरेन एज्युकेशन घेऊ शकतील. त्यांना फॉरेन एज्युकेशन घेण्याला कोणत्याही प्रकारचा वित्त अडथळा येणार नाही. पण शेड्यूल कास्टमध्ये ज्या पद्धतीनं दिव्यांग आणि संजय निराधार योजना ह्या सर्व योजना टाकलेल्या आहेत, कारण दिव्यांग हा केवळ अनुसूचित जातीचा नाही तर संपूर्ण दिव्यांग त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आलेले आहेत. तर मग हा दिव्यांगाकरता जो बजेट असतो तो वेगळा बनायला पाहिजे. आणि हे जे जाचकाठी लादले आहे 75% जर तुम्ही लादलेले आहेत तर एक विद्यार्थी जेव्हा 10व्या वर्गामध्ये 50% घेतो आणि तो खूप अभ्यास करतो आणि मग 12वीमध्ये तो पासच घेतो आणि मग खूप अभ्यास करतो आणि ग्रॅज्युएशनमध्ये 75 घेतो. तर ग्रॅज्युएशनमध्ये जरी त्याने 75 घेतले पण मागचे जे 55 आणि 65 जे होते ते कन्सिडर होणार नाही. म्हणजे तो उच्च शिक्षणापासून आणखी वंचित होणार. आणि हे हेतुपुरस्सर मी तर म्हणणार की शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने रचलेलं षडयंत्र आहे. आणि हे अन्यायकारक हे अन्याय अनुसूचित जाती जमाती आणि OBCच्या विद्यार्थ्यावर हे सरकार करत आहे. आम्ही नक्कीच जर सरकारने या विषयावर कोणतीही दखल घेतली नाही तर आम्ही त्यांना मताच्या रूपात आम्ही काय करू शकतो ते त्यांना आम्ही दाखवणार. आता जे थोडं पॉलिटिकली विषय आहे, आता भाजप जे आहे सत्तेवर जेव्हा 2040 साली तेव्हा जागी बॅनर लागले की आम्ही संविधानाचे रखवाले आहोत आणि आम्ही संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही जे काही आहे संविधानासाठी करतो. विषय असा आहे की आता ज्या पद्धतीने OBCसाठी एक नियम आणि शेड्यूल कास्टसाठी एक नियम, जेव्हा की संविधानात असं कुठेच नियम आहे नाही की शेड्यूल कास्टसाठी एक तुम्ही कॅपिंग लावा, अशा करून हे संविधानावर घाला घालतात असं वाटत नाही का? 100% संविधानावर घाला घालण्यात येत आहे. संविधानामध्ये आम्हाला आरक्षण कुठे मिळालं आहे? शिक्षणामध्ये मिळालं आहे, नोकरीमध्ये मिळालं आहे. आज नोकऱ्या आउटसोर्सिंगमध्ये चालल्या आहेत. आणि शिक्षणाचं तुम्ही जे खाजगीकरण झालेलं आहे तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे ज्या दरवर्षी शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 2 वर्षानंतर मिळत आहे. म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही काय करता की संविधानामध्ये ज्या नियमांतर्गत आम्हाला आरक्षण मिळालं त्या आरक्षणाची तुम्ही पायमल्ली करता. त्या माध्यमातून संविधानावर तुम्ही अटॅक करता. म्हणजे तुम्ही संविधान मानत नाही हे सिद्ध होते. आणि संविधानाच्या नावावर उहापोह करून सामान्यांना दाखवणं की संविधानाचे आम्ही हितरक्षक आहोत, हे मुळात हितरक्षक नाही. यांनी संविधानावर घाला घातलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काय काय करतील हे आम्हाला माहीत नाही. पण आज मी हे आवर्जून म्हणू इच्छितो की यांनी संविधानावर घाला घातलेला आहे. शेड्यूल कास्ट विरोधी आहे का ही? शेड्यूल कास्ट केवळ शेड्यूल कास्टच नाही तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC ह्या तिघांच्याही विरोधात ही सरकार आहे. म्हणजे बहुजनांच्या विरोधात आहे. मी या ठिकाणी स्पष्ट करतो. याच्यानंतर आपले पुढचे पाऊल काय असतील जर सरकारने तुमचं ऐकलं किंवा अटी तुमच्या मान्य केल्या नाही तर? आम्ही या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या प्रकारे इथे आंदोलन सुरू आहे तसंच मुंबई, पुणे, औरंगाबाद या सर्व ठिकाणी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही PIL सुद्धा टाकलेली आहे, जे न्यायालयीन लढाई सुरू आहे. आणि त्या न्यायालयीन लढाईमध्ये आम्हाला माहीत आहे की आम्हाला त्या ठिकाणी निकाल आमच्या बाजूने लागू शकतो. कारण हे सर्व असंविधानिक आहे. आम्ही त्या ठिकाणी न्यायालयाला निदर्शनास आणलेलं आहे. माझं नाव रत्नदीप श्रावस्ती आहे. मी लॉचा विद्यार्थी आहे आणि मला 3 युनिव्हर्सिटीमधून ऑफर लेटर आलेली आहे PhD साठी.
मला टॉपच्या युनिव्हर्सिटीमधून UK मधून ऑफर लेटर आलेली आहे PhDसाठी नेक्स्ट इयरसाठी. माझे आईवडील जे आहेत हे कन्स्ट्रक्शन लेबर आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग मी काय करायचं, अशी जर सिच्युएशन असेल तर जसं मला मास्टरला चांगले मार्क आहेत 75च्या वर आहेत, मला फक्त UGला कमी आहेत. मग जर UGला जर कमी मार्क असल्यामुळे जर मला जर स्कॉलरशिप नाही मिळणार तर मी फॉरेनला जाऊ शकणार नाही किंवा मी माझं जे काही स्वप्न आहे ते एज्युकेशनचं मी पूर्ण करू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या दुसऱ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या काही स्कॉलरशिप आहेत, त्या स्कॉलरशिप त्यांचं जी अमाऊंट आहे ती वाढवत आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे ती जी स्कॉलरशिप मिळणारी आहे तिला कमी करत आहे. तर याच्यामुळे खूप त्रास होत आहे. आता जसं मी माझ्या PhDचा एका वर्षाचा खर्च जर बघितला तर माझ्या PhDचा खर्च आहे 55 लाख रुपये येईल एका वर्षासाठीचा. परंतु जर मला आताच्या नियमानुसार जर मला 40 लाख भेटले, त्याच्यामध्ये जसं भाऊंनी सांगितलं की निर्वाह भत्ता वगैरे सर्व काही माझं त्याच्यामध्येच इन्क्लुडेड असणार. तर मग ह्या जर गोष्टी असल्या तर मग मी कसा जाऊ शकणार आणि जर मी गेलो तर तिथे कसं मॅनेज होणार. बरेचसे आमचे काही मित्र आहेत ते तिथे शिकत आहेत PhD मास्टरसाठी. ते सांगतात की आम्हाला पार्ट टाईम जॉब करावा लागतो, तेव्हा कुठेतरी आम्ही आमचं उदरनिर्वाह आहे तिथं राहण्यासाठीचा तो ते करू शकतात. त्या जे काही आतापर्यंत मागची जी स्कॉलरशिप भेटत होती त्या तुटपुंजा स्कॉलरशिपमध्ये ते कसा तरी त्याचा उदरनिर्वाह करत आहे तिथं जॉब वगैरे करून. पण त्याच्यामध्ये जर अशी रेड्यूस झाली, ही स्कॉलरशिप जर रेड्यूस झाली तर ते अशक्य राहील आणि हा फार विचित्र असा प्रकार चालू आहे असं मी म्हणेल. याच्यामुळे SC ST OBC मुलं शिकू शकणार नाहीत. मी माझं स्वतःचंच उदाहरण सांगतो आहे की माझे आईवडील कन्स्ट्रक्शन लेबर आहेत, मी लॉचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, 3 युनिव्हर्सिटीमधून मला ऑफर लेटर आहे, परंतु स्कॉलरशिप जर नाही मिळाली मला तर मी बिलकुल जाऊ शकणार नाही. जय भीम जय भारत. माझं नाव उल्का खोब्रागडे आहे. मी इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे. मी 2021पासून ट्राय करते आहे की मला मास्टरसाठी एक टॉप युनिव्हर्सिटी भेटावी. माझ्या आईबाबांचं आमचं उत्पन्न पूर्ण फॅमिली उत्पन्न कमी आहे आणि त्याहून माझ्या युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधनं मला ऑफर आलेलं आहे. त्याची एका वर्षाचीच फी, फक्त ट्युशन फी 55 लॅक्स आहे. त्याच्यामधून जर मला सगळ्या अटीमध्ये मी एलिजिबल असूनही जर मला फक्त 30 लाख भेटत असेल, त्याच्यामधलेही पूर्ण ट्युशन फी नाही आहे, बाकीचे मी कुठून आणणार आणि लिव्हिंग एक्सपेन्सेस कुठून करणार. त्याहूनही दुसरा मुद्दा असा की बाकीचे पैसे मी कुठून आणणार. लोनकडे गेले तर लोनसाठी विचारतात तुमचे आईबाबा काय करतात, तुम्ही काय करता. मजदूर असल्यावर ते मला कितीच लोन देणार. लोनसाठी पण एक कॅप असते, त्या 80 लाखाच्या वरती लोन देत नाही कोणाला. आणि आईबाबा सर्व्हिसवर नसले, जास्त उत्पन्न नसलं तर ते कुठून मला कुठलीच बँक, नॅशनलाइज बँक असेल किंवा प्रायव्हेट बँक असेल, कोणीच लोन देत नाही. मग माझ्याकडे उपाय काय असतो? स्कॉलरशिप सोडून द्यायची. आम्ही जे आम्ही डिझर्व करतो ते आम्ही सोडून द्यायची. संविधानासमोर आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. तेच एक खूप लाजेची गोष्ट आहे आमच्यासाठी. तर ज्या प्रकारे जे गव्हर्नमेंट षडयंत्र करत आहे, जसं आपण म्हणतो BJP सरकार, पण जेव्हा 1945मध्ये जेव्हा बाबासाहेब पण गेले, त्यानंतर पण जे काँग्रेसचे जे मिनिस्टर होते, एज्युकेशन मिनिस्टर श्री राजगोपालचारी, त्यांनी पण ते आपल्या स्कॉलरशिप, विदेशी स्कॉलरशिप बंद केली. तर आम्ही पर्टिक्युलरली कोणत्या पॉलिटिकल पार्टीला आम्ही ब्लेम नाही करतो, आम्ही आमचे अधिकार मागत आहोत आणि अधिकार हे कॉन्स्टिट्युशनल आहेत. आम्ही ज्या प्रकारे प्रोटेस्ट करत आहोत इथे, हे पूर्ण कॉन्स्टिट्युशनली अवेअर आहेत. आम्ही कॉन्स्टिट्युशनली परमिशन घेतलेली आहे. सोबतच ज्या प्रकारे चॅलेंजेस, आता जसं मी सांगतो, मला 10 ऑफर लेटर आले आहेत. मला युनिव्हर्सिटी ऑफ इडंब्रा, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, अशा प्रकारचे 7, 8, 9 मला ऑफर लेटर आले, अनकंडिशनल ऑफर लेटर. त्याकरिता तुम्हाला GRE, IELTS ह्या प्रकारची एक्झाम द्यावं लागतं. हे सर्व चॅलेंजेस असून पण जर गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिप ठेवत आहे, म्हणजे मोठ्या युनिव्हर्सिटी स्कॉलरशिपची डिमांड नाही आहे, 60% असली तुम्हाला तर तुम्ही पासआउट आहात. पण इथे जर गव्हर्नमेंट स्वतः स्कॉलरशिप नाही वाढवत आहे, सीट्स नाही वाढवत, 75%, ते अगोदर 2016मध्ये महाराष्ट्र सरकारने बोललेले होते की 200 सीट करणार आम्ही, पण आतापर्यंत नाही झाले. पूर्ण ते कमी करत आहे, कॅप अमाऊंट कमी करत आहे. जसं राजीव दादा बोलला, हे जे षडयंत्र आहे. तर आम्ही
एक जे शेड्यूल कास्ट कम्युनिटी आहे हे पूर्ण कॉन्स्टिट्युशनली आम्ही प्रोटेस्ट करत आहोत आणि आमची डिमांड फक्त हे आहे की आम्हाला फॉरेन एज्युकेशन द्या. आपण फक्त म्हणजे सरकार चालवण्यासाठी तुम्हाला ते चायवाला मंत्री दे हे प्रधानमंत्री पाहिजे, एक स्पोर्ट्स मिनिस्टर तुम्हाला मर्डरर पाहिजे, रेपिस्ट पाहिजे हे मंत्री, पण एक एज्युकेशन करणारे जे मागासवर्गीय जो विद्यार्थी आहे तो आपली फक्त फुलफिल ते डिमांड मागत आहे की मला राईट टू एज्युकेशन, मला एज्युकेशन पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर भेटत नाही तर मग आपण कशाप्रकारे आपण म्हणतो की आपण स्वातंत्र्य झालेलं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हा ना, लहानपणापासून आपण रडत येत आहोत, हर गोष्टीसाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागत आहे. तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की जो आमच्या शेड्यूल कास्ट समाज आहे, जेवढं जे आमचे ऑर्गनायझेशन, जे भाऊ लोक आहेत, जे सर्व, तर आम्ही कुठेतरी आम्ही शांत बसणार आहोत नाही अंटिल अँड अनलेस जोपर्यंत आम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. थँक्यू. जय भीम, जय सावित्री. मेरा नाम मराठी में बात करूँ. माझं नाव राहुल पाटील आहे. मी वर्धेवरून आलो आहे. तर मी गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 2021पासून फॉरेन एज्युकेशनची तयारी करतो आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या टॉप टायर युनिव्हर्सिटीज आहे पूर्ण जगामध्ये, तुम्ही पकडून घ्या 30-40 ज्या काही रँकिंग असतील त्या कधीही त्यांनी असं स्पेसिफाय नाही केलं आहे की खूप 75% पाहिजे किंवा 60% पाहिजे आहे ना. आणि भारतातला 60% असणारा, 55% असणारा विद्यार्थी पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. आणि बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेऊन गेले आहेत आणि आता या घडीलासुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ऑफर लेटर्स असतील. आता ज्या अटी टाकल्या आहेत की सर्व 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये जे 75% पाहिजे आहेत, तर हे कुठेतरी चुकीचं होत आहे असं आम्हाला वाटते. आणि तसंच तुम्ही जर सोशो इकॉनॉमिकली जर पाहाल की कुठल्या विद्यार्थ्यांना 75% मिळतात आणि त्यांचा आकडा किती असतो, 80-120ची जर स्ट्रेंथ असेल तर किती विद्यार्थी 75च्या वरती म्हणजे पर्सेंट घेऊ शकतात हे पण त्यांनी चेक करावं आहे ना. आणि या ज्या म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी जे ते लोक हे करत आहेत या कुठेतरी रद्द झाल्या पाहिजे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना हा योग्य न्याय मिळाला पाहिजे. आणि पूर्वीच्या ज्या अटी होत्या, जशी की 55% अट टाकली होती, ती पूर्ववत करण्यात यावी. आणि क्रिमिलियरचा पण जो क्रायटेरिया आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे. धन्यवाद. माझं नाव प्रशिदा सुनील जांभूळकर आहे. मी नॅशनल लेवल स्पोर्ट्स प्लेयर आहे. अलॉंग विथ माझं आता युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलमध्ये MSc इन इंडस्ट्रियल डेव्हलपमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मला फक्त गव्हर्नमेंटला इतकंच म्हणायचं आहे की त्यांनी जे या 2024 आणि 25 राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिपसाठी जे फालतू नियम्स लावलेले आहेत त्यासाठी फक्त आम्हाला स्टुडंट्सला इतकंच म्हणायचे आहे की 75% त्यांना पण आले होते काय, किंवा शेड्यूल कास्ट कम्युनिटी कुठे राहून ते लोक किती स्ट्रगल करत आहे. झोपडपट्टीमध्ये राहून झेडपीच्या शाळेमध्ये शिकून अंधारामध्ये शिकून ते व्यक्ती आज फॉरेनला जात आहेत आणि हे लोक 75%चा क्रायटेरियांनी लावलेला आहे. मला यांना एकच चॅलेंज द्यायचे आहे की तुम्ही तुमचे जे पद आहेत ते सोडून तुम्ही आमच्या झेडपीच्या स्कूलमध्ये या, स्लममध्ये राहा आणि मग तुम्ही 75%च्या क्रायटेरिया लावा, मग आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट करू. त्यानंतर त्यांनी घरामधून एक व्यक्तीला शिकण्यासाठी अट लावली आहे की दोघांमध्ये कॅपेबिलिटी आणि डिझर्विंग कॅन्डिडेट असणार तरी पण तुम्हाला एकालाच स्कॉलरशिप मिळणार. लाईक माझ्या घरामध्ये दोघांचाही सिलेक्शन झालेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलला. तर मला हे म्हणायचे की यांचा जो एक मोठा नारा चालतो सर्व अभियान, तर मला आता हा वाटतं की एकदम फालतू आहे. सर्व शिक्षा अभियानाऐवजी त्यांनी घरातून एक शिका आणि एक पकोडे तला हा असा नवीन एक अभियान चालू केलेला पाहिजे. त्यानंतर त्यांनी एक अट लावलेली आहे की उत्पन्न जास्त पाहिजे. ज्या प्रकारे आपण बघू शकतो की आता नीटमध्ये इतका स्कॅम झालेला आहे किंवा UPSCच्या ज्या जागांमध्ये स्कॅम होत आहे, तर हा जो स्कॅम आहे तर हा स्कॅम यांनी जर केलेला आहे. यांना काय वाटते की आंबेडकरी समाज जर शिकला, आंबेडकर जर समाज शिकला तर तो आहे आंबेडकराईट, म्हणजे की क्रिटिकल रॅशनल थिंकिंग करणारा. जर हा शिकला आणि समोर गेला तर यांची जी खुर्ची आहे ना ते हालण्याची यांना भीती वाटते की हा विद्यार्थी शिकून येणार आणि इथे आम्हाला क्रिटिसाइज करणार किंवा रॅशनली क्वेश्चन विचारणार. आणि क्वेश्चनचे ॲन्सर देण्याची यांची क्षमता आहे नाही. जर क्षमता असेल तर यांनी आम्हाला जे आमचे संविधानिक मूल्य आहेत, आम्ही कॉन्स्टिट्युशनली फाईट करू, कॉन्स्टिट्युशनली आम्हाला अधिकार आहेत, तर आम्हाला यांनी आपले अधिकार द्याव आणि आमचे हक्क आम्हाला द्याव, इतकीच मला विनंती आहे. जय भीम, जय सावित्री. तर आपण ज्या नोबल कॉजसाठी इथे जमलेले आहोत तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे प्रशासन आणि शासन यांनी आमच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे. आणि दिवसेंदिवस विशेषकर विद्यार्थ्यांवर हा अन्याय सरकार वाढवत चाललेली आहे. यानं त्या माध्यमातून
आम्हाला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे जे षडयंत्र सरकारने रचलेले आहे त्या विरोधात आज पूर्वप्रथम नागपूरच्या आपल्या संविधान चौकामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्यांदा या ठिकाणी आपण धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजला आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात होणार अशी मी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला विनंती करतो। पण तत्पूर्वी आता मला असं वाटतं की आपल्या धरणे आंदोलन कार्यक्रमाला आपण सुरुवात करायला पाहिजे। तर मी या ठिकाणी नारे देण्याकरता आमचे मित्र सुमित जांभूळकर यांना विनंती करतो की त्यांनी नारे द्यावे आणि नाऱ्याला सर्वांनी साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। छात्र एकता छात्र एकता छात्र एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरे जय 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 भीम जय भीम जय। अरे जय सावित्री जय भीम जय भीम जय। अरे जय फुले जय भीम जय भीम जय भीम। जय पेरियार जय भीम जय भीम जय भीम। 75% याद रद्द करा 75% याद रद्द करा। जय 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 भीम जय भीम जय भीम। अरे जय 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 भीम जय भीम जय भीम। जय सावित्री जय भीम जय भीम जय भीम। अरे जय फूले जय भीम जय भीम जय भीम। अरे जय पेरियार जय भीम जय भीम जय भीम। छात्र एकता जिंदाबाद 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 जिंदाबाद। अरे छात्र एकता जिंदाबाद 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 जिंदाबाद। साथियों, अ से अनार लिखा अच्छा लगा, अ से आम लिखा अच्छा लगा, लेकिन जब कोई अ से अधिकार लिखता है तो सरकार को बुरा लग जाता है। और इसीलिए यह अधिकारों की लड़ाई लड़ने के लिए यहाँ पर देख सकते हैं मेरे पीछे सैकड़ों लोग यहाँ पर जमा हुए हैं और हम संविधान चौक में हैं, जहाँ पर इन्होंने विदेश में पढ़ने वाले बच्चों को जो 30 लाख रुपए की जो स्कॉलरशिप है उसकी कहीं ना कहीं अट लगाई हुई है और उसके साथ में क्रीमिलियर की वहाँ पर भी एक रूल रेगुलेशन वहाँ पर बना रखा है और जिसके वजह से विदेश में पढ़ने वाले बच्चों को खासकर तकलीफें हो रही है। और बहुत ही महत्वपूर्ण बात जो है 75% उसके ग्रेजुएशन में, पोस्ट ग्रेजुएशन में और पिछले एकेडमिक्स ईयर में उनको होना चाहिए। इस तरीके की अनकॉन्स्टिट्यूशनल असंवैधानिक अट इन्होंने वहाँ पर लगाई है। वो जो डिमांड है वो स्टूडेंट फुलफ़िल नहीं कर पा रहे हैं, जिसके वजह से हर साल 75 स्टूडेंट को विदेश भेजने का जो एक गवर्नमेंट का रूल होता है वो पूरा नहीं हो रहा है और जिसके वजह से ये जो बच्चे हैं और विदेश में पढ़ने वाले जो स्टूडेंट हैं उनको कहीं ना कहीं बहुत से तकलीफ़ों का सामना करना पड़ रहा है और इसलिए संवैधानिक तौर पर लड़ाई इनकी जारी है और यह आंदोलन नागपुर से शुरू हुआ है, लेकिन इसकी ज्वाला पूरे महाराष्ट्र में चलेगी। और इसके साथ में एक PIL इन्होंने ये जो नियम इन्होंने लगाया है इसके खिलाफ इन्होंने कोर्ट में PIL इन्होंने दाखिल की है। उसका नियम जो है उसको चैलेंज इन्होंने किया है। अभी देखना यह होगा कि यह जो आंदोलन है इसके ऊपर सरकार क्या रुख लेती है। आप बने रहिए आवाज़ इंडिया के साथ में। अगर कोई अपडेट इनके आंदोलन को लेकर के होती है तो हम आपको ज़रूर बताएंगे। तब तक के लिए धन्यवाद।